प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे। मार्च 2026 मध्ये 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता सर्वांना 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मात्र यावेळी सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केलेला आहे। विशेष शेतकरी ओळखपत्राशिवाय पुढील 2000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नोंदणी किंवा युनिक फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे। हा नियम सध्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला आहे। 2026 पासून नवीन नोंदणीसाठी हा नियम बंधनकारक आहे। आधीपासून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांनाही पुढील हप्ते मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। मित्रांनो, फसवणूक टाळणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। युनिक फार्मर आयडी हे डिजिटल ओळखपत्र असून त्यामध्ये शेतजमीन, पिके, खतांचा वापर, पशुपालन आणि उत्पन्न या संबंधित माहिती नोंदवली जाते। या कार्डमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे। तसेच अनुदान, बियाणे, खत आणि पीक विमा प्रक्रिया ही यामुळे सुलभ होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ओळखपत्र काढायचे कसे, तर हे ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग किंवा संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी। यासाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आणि जमिनीची कागदपत्रे आवश्यक आहेत। KYC पूर्ण करणे देखील यासाठी बंधनकारक आहे। नवीन नियमामुळे काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात। अशावेळी कृषी मंत्रालयाने 24 तास हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। शेतकरी 155-261 किंवा 1800-115526 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकतात। तसेच 011-233-81092 या क्रमांकावर कॉल देखील करू शकतात। धन्यवाद मित्रांनो।